मुरबे बंदराविरोधात जन आक्रोश वाढला असून JSW कंपनी बाहेर शनिवारी संतप्त स्थानिकांकडून विरोध प्रदर्शन आंदोलन करण्यात आले। पालघर तालुक्यातील मुरबे बंदर प्रकल्पावरून स्थानिक नागरिकांचा आक्रोश वाढत चालला आहे। 6 ऑक्टोबर रोजी प्रस्तावित जनसुनावणी पुढे ढकलण्याची मागणी वारंवार होत असली तरी जनसुनावणी नियोजित तारखेलाच होणार असल्याचे स्पष्ट होतात ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। स्थानिकांच्या मते या बंदरामुळे समुद्र किनाऱ्यावरील गावांना गंभीर धोका निर्माण होणार असून पारंपरिक मासेमारी उद्ध्वस्त होईल। याच्या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिकांनी शनिवारी JSW कंपनीच्या गेट समोर विरोध प्रदर्शन आंदोलन केले। यावेळी बंदर विरोधी जोरदार घोषणा देण्यात आल्या। मुरबे बंदर रद्द न झाल्यास आम्ही तारापूर येथील सुरू असलेली कंपनी बंद करू, संतप्त गावकऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे। या आंदोलनामुळे बंदर प्रकल्पाविरोधातील स्थानिकांचा विरोध आणखी तीव्र झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे। 6 ऑक्टोबर रोजी होणारी जनसुनावणी कशी होते, स्थानिक यावेळी काय आणि कशी भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आपल्याला काय सांगतात की तुमच्या गावाला एक पण धक्का लावणार नाही, पण मग हरामखोरांनो MMRDA आणि दुसरं MSRDC यांच्या माध्यमातून नवीन प्लॅनिंग का करता? बरोबर, म्हणजे ही बंदरं बांधायची त्याच्या पाठोपाठ MMRDA MSRDCच्या सारख्या संस्थांच्या माध्यमातून असं नवीनच प्लॅनिंग ते लोक करणार आहेत। त्याच्यामध्ये बंदराला जावं लागणाऱ्या ज्या जागा आहेत ना, या प्रस्तावित बंदराचा निषेध नोंदवण्यासाठी आणि आपण बहुसंख्येने या बंदराला विरोध करण्यासाठी या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहात। आपण सर्वांनी घोषणा देऊन या ठिकाणी या प्रस्तावित विनाशकारी चुंडान बंदराला आपण सर्वांनी निषेध नोंदवला आहे। MIDCने आमच्या आयुष्यातली 30 वर्ष कमी केलेली आहेत। आम्हाला रेडिएशनमुळे कॅन्सर झालेले आहेत आणि इथल्या जल आणि वायू प्रदूषणाने प्रचंड श्वसनाचे आजार झालेले आहेत। पुन्हा हे बंदर आणून आमची जमीन उद्ध्वस्त करून आमची शेती वाडी आमची ताडीमाडी उद्ध्वस्त करायचे, आम्ही हे होऊ देणार नाही। जनसुनावणी होऊ द्या, शेवटच्या माणसाला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळेपर्यंत 5:30ला त्यांना जनसुनावणी आम्ही गुंडाळू देणार नाही। प्रत्येक माणसाच्या प्रश्नाचं उत्तर त्यांना द्यावं लागेल, प्रत्येकाचं त्यांना तिथे समाधान करावं लागेल। 2 दिवस जनसुनावणी चालली, 4 दिवस जनसुनावणी चालली, आम्ही बसून राहू? त्यांना जनसुनावणीचा फास जो असतो ना, तो त्यांच्या अंगलट आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आज मुरबे बंदर विरोधी संघर्ष समितीच्या माध्यमातून सर्व ग्रामस्थांसह जिंदल कंपनीच्या गेटवर जी जनसुनावणी 6 तारखेला आहे ती रद्द करावी याकरता हे प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आलेलं आहे। अशा सुरू आंदोलनाची आम्हाला सवय नाही, गुळमुळीत आंदोलनाची, पण ठीक आहे। सध्याचं पहिल्याचं आंदोलन जसं आमच्या काही वक्त्यांनी सांगितलं की दांड्याला काळा झेंडा आहे आणि खाली दांडा आहे, पण गेल्या वेळेचा अनुभव ह्या सज्जन जिंदलने पाठीशी ठेवावं, सज्जनपणे व्हावं, दुर्जनासारखं वागू नये। आणि ज्या पद्धतीने त्यांना 2013 मध्ये त्यांच्या गाशा गुंडाळावा लागला, आमच्या सर्व स्थानिक भूमिपुत्रांनी एकत्र येऊन त्यांची गाडी अडवून त्यांना जाब विचारून त्यांना सांगावं लागलं की आम्ही बंद रद्द करतोय। ती पाळी त्यांच्यावर पुन्हा येऊ नये, नामुष्की पुन्हा येऊ नये, नाहीतर आम्ही हा जर कंपनीचा कारखाना बंद केल्याशिवाय राहणार नाही जनसुनावणीनंतर, हा इशारा देण्याकरता आम्ही इथे आलोय। या जिंदलने आज ताग्यात कुठल्याही स्थानिक भूमिपुत्रांना तामोरे असेल, पिंपळे असेल, भंडारी असेल, मोरे असेल, गावड असेल, तरे असेल किंवा दवणे असेल, पागधरे असेल, ह्या लोकांना कधी गेटवर उभं नाही केलं। ती लोक आज आम्हाला आमच्या गावाच्या जमिनीवर येऊन आणि समुद्रामध्ये येऊन बंदर उभारण्याची भाषा करतायत। त्यांना स्थानिक काय आहेत, वाढवणला जरी कशाही प्रकारे यश अपयश आलं असलं तरी पण ह्या भागामध्ये त्यांना परत फिरावं लागेल, आणि नाहीतर त्यांची एकही गाडी त्या बंदरावर पण नाही आणि शेतावर पण नाही, कुठेही फिरकणार नाही। म्हणजे प्रतिकात्मक आंदोलन होतं, त्या धडा घ्यावा। आम्ही यंत्रणाला आवाहन करतो, आदरणीय जिल्हाधिकारी महोदयांनाही सांगतो, सरकारलाही सांगतो, आम्ही इथे सर्व एक स्थानिक भूमिपुत्र म्हणून एकत्र आलेलो आहोत, पण आम्ही पहिलं स्थानिक भूमिपुत्र नंतर राजकीय पक्षाचे पदाधिकारी, ही आमची भूमिका आहे। आणि जर नाही झालं तर ह्या जिंदलला गाशा गुंडावा लागेल, गुंडाला भाग पडू, नाही त्यांची कंपनी बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। नेते आहात तरी नाही, तुमच्या प्रश्न आम्ही थांबतो। बघा, सरकार हे सरकार जागी असेल, स्थानिक भूमिपुत्र आहे। मी इथला, आम्ही हा समीर मोरे असेल, तामोरे असेल, संख्या असेल, हे स्थानिक भूमिपुत्र आहोत। आम्हाला इकडेच जगायचं आहे आणि इकडेच वर जायचं आहे।
त्यामुळे आम्ही स्थानिक लोकांची प्रतारणा करू शकत नाही. आम्ही कोणाच्या हाताखात ताटाचं मांजर नाही, आम्ही कोणाचा चहा प्यालेलो नाही, म्हणून ताट पण इथे याची हिंमत दाखवतो. आणि जर नाही केलं तर गेटमध्ये घुसायची पण हिंमत दाखवू, भले आमच्यावर कारवाई झाली तरी हरकत नाही. रोजगार केल्या खड्ड्यामध्ये या जिंदलने स्थानिकांना स्थानिक म्हणून हिणवलं आणि हरियाणा आणि पंजाबच्या लोकांना घुसवलं. तो माणूस आहे आपल्या मराठी माणसांना आणि स्थानिक उपपुत्रांना घुसवणार आहे का? त्यामुळे ह्या गोष्टीला सर्व झूट आहे सर्व, आणि सरकारने म्हणाला पाठीशी घालू नये. वाढवण बंदराचं पण काय करायचं, आमचे तिकडचे आमचे मच्छीमार बांधव बघून घेतील, पण या मुरब्याच्या मध्ये जो कोणी आडवा येईल त्याला आम्ही गाडल्याशिवाय, जिंदलला पण गाडल्याशिवाय राहणार नाही.